पण ठीक आहे, तू मला काही सोडायला येऊ नकोस, माझं मी जाईन. आणि लवकर ये घरी, उशीर नको करूस. आणि काही कळलं नली बाबतीत तर मला फोन कर, मी येईन लगेच. दादा एक मिनिट इकडे या. मला प्रामाणिकपणे आणि खरं खरं सांगायचं, मोठे साहेब इथे आले होते? नाही साहेब. सौरभ आला होता? नाही साहेब. नीट आठवा आणि सांगा. नाही साहेब. कोणीच आलं नव्हतं? नाही. ठीक आहे, हे बघा, इथून पुढे कुणीही आलं तरी मला लगेच कळवायचं. हो साहेब. आणि आता आपल्यात जे काही बोलणं झालंय ते कोणालाही सांगायचं नाही, कळता कामा नाही. हो साहेब. ठीक आहे, या. नली हुशार आहे, निर्भीड आहे. दादाने काही दगाफटका केला तर ती गप्प बसणार नाही गोदावरीसारखी. परमेश्वरा, नलीचं रक्षण कर. का? बघतो मी. आई, हे आई, विठाने मला सांगितलं सकाळपासून तू काय खाल्लं नाहीये, तसंच जप करत बसली. का खाल्लं नाही? ते जा काय जा. मान्य आई मला की तुला सगळ्यांची काळजी वाटते म्हणून ते सगळं करते तू, पण स्वतःच्या तब्येतीची काळजी नको का करायला आई? एवढा हट्टीपणा बरा नाही आई. थोडस खाऊन घे ना आई, थोडस.